कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाने न्याय न दिल्यास उपोषणाचा इशारा। खालापूर तालुक्यातील सारंग गावात होऊ घातलेल्या मेक लेडीजेस SEZ कंपनी व्यवस्थापनाने स्थानिकांना न्याय न देता दडपशाही पद्धतीने काम करण्यास सुरुवात केल्याने स्थानिकांनी आक्रमक होत तहसीलदार आणि खालापूर पोलीस ठाण्याला सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देत न्याय मिळावा अशी मागणी केली असून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे। न्याय न मिळाल्यास 24 जून पासून देविदास सोगे आणि नारायण जमदाडे उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे। खालापूर तालुक्यातील सारंग गावातील शेतकऱ्यांची जमीन मेक लेडीजेस SEZ या कंपनीने कवडी मोलाने जमिनी 1995-96 साली हस्तांतरित केली होती। जमिनी घेत असताना शेतकऱ्यांना तोंडी आश्वासने देण्यात आली होती। कंपनीने जागा हस्तांतरित केल्यानंतर शेतकऱ्यांना जमीन लागवडीपासून वंचित केले। साहेबांच्या दालनात गेलो, त्यांना आम्ही उपोषणाचा इशारा दिला। इशारा दिल्यानंतर त्यांनी आमचा उपोषणाचा पत्रक वाचला। पत्रक वाचल्यानंतर त्यांनी थोडं आम्हाला एक समाधानकारक उत्तर दिलं का आम्ही तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये हे याचं वाचन म्हणजे अभ्यास करून आम्ही कंपनीच्या लोकांना बोलवून त्याच्यावर काहीतरी एक विचार विनिमय करू आणि तुमचा समाधान होईल असं आम्ही त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। त्याला कालावधी दिलेला आहे। अगर त्या दिवसामध्ये नाही झालं 8 दिवसामध्ये तर आम्ही उपोषणाला बसणार। गावातील तरुणांना कामधंदा मिळत नसल्याने उपासमारीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। यावेळी ग्रामस्थांनी खालापूर पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले आहे। सारंग गावात SEZ नावाची जी कंपनी येते त्यांनी कवडी मोल भावामध्ये जवळपास एक 25-30 वर्षापूर्वी जमिनी घेतल्या होत्या। ज्या आमच्या ग्रामस्थांना सांगितलं होतं की जी येणारी भविष्यातली जी कामं आहेत ती कामे आम्ही तुम्हाला देऊ, पण अशा प्रकारचं आता जी 2-3 महिन्यापासून काही तिथं घडामोडी घडत आहेत आणि कामं द्यायची चालू झालेत। तर अशी कामं देताना त्यांनी ग्रामस्थांना कुठेही विचारात घेतलेलं नाही आहे। जर कंपनीने जर ग्रामस्थांना विचारात घेतलेलं नाही तर आमच्या पुढे उपोषण करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे। त्याच्या प्रकारचं आम्ही पत्र सन्माननीय तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि जर कंपनी याच्यापुढे दादागिरी करायचा प्रयत्न केला किंवा कामं जर ग्रामस्थांना दिली नाही तर आम्ही उपोषण आणि उपोषणातून मागे नाही सुटला तर कंपनीच्या आमच्या पद्धतीने आम्ही हा विषय हाताळू। यावेळी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष देविदास सोगे, सचिव राजेंद्र जमदाडे, सल्लागार ज्ञानेश्वर सोगे, खजिनदार संदीप पाटील, महेश सोगे, जगदीश दिसले, जयदास मुसळे, मंगेश सोगे, अजय सोगे, मितेश दिसले, संध्या दिसले, सुमन दिसले, विठबाई दिसले, जनार्दन दिसले, अलका पांडव, दीपाली पवार, ॲडव्होकेट मानसी सोगे, विद्या पवार, वृंदा पवार, सोनल पवार, सुधीर दिसले, प्रसाद दिसले आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।